नको करू. का? मी आहे ना सोबत. नाही तू असून काय करणार आहेस आम्हाला? पकडल्यावर काय करणार आहे तू? देवानं सांगितले सांगू का मग काय? चोरी करताना आपण दिसू नये असा मंत्र देऊ का तुम्हाला? गोपालांना म्हटली बरं, तुम्हाला द्यायचं सांगा, द्यायचं असं चोरी करताना आपण दिसणार नाही, द्यायचा मंत्र. ते पेंद्या गप्प बसला, पण बोबड्या म्हणला थांब भलं करलाय बघू दे तरी. भगवान म्हणतात मग ऐका, एक मंत्र पाठ करायचा बरं. चोरी करताना तुम्ही दिसणारच नाही. कोणता मंत्र आहे? कफल ऋषी नावाचे, कफल नावाचे एक महान ऋषी होते आणि त्या कफल ऋषीने शौर्य विद्या शिकवली होती. तुमच्या म्हणणं काय चोराला गुरु नसतो काय? चोरालाही गुरु असतो. चोरी कशी करावी हे कफल ऋषीने शिकवलं होतं. मग काय करा, तर त्या कफल ऋषीनं मंत्र दिला होता, चोरी कर जा, पण जर तुम्हाला दिसू नये असं वाटत असेल तर मंत्र पाठ करा. सांग का शब्दात? कफल्लम. काय म्हणायचं? कफल्लम. कफल्लम म्हणलं की चोरी करताना दिसत नाही. खराच प्रयोग करून बसता, मलाही मार खाऊ घालता, तुम्ही कफल्लम फक्त द्वापार युगात होता. ते काय आता मंत्र कामाचा नाही, त्याची पावर कमी झाली बरं आता. हा, ते आता नाही लागलं तसं. नाही ते एका लेकराने केला प्रयोग तसा. असं लेकर ते पेंद्या सुद्धा बना आले होते, आता काही धोत्रणेच आहे तिकडे. तसं कफल्लम म्हणलं की काय म्हणले, अरे वा 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 वा. आपली त्यावेळेला काय होतं, शाळेच्या रस्त्याला जाताना एक खारक्या बोरीचं झाड होतं आणि त्या बोरी खाली म्हातारी राहत होती झोपडी. म्हातारी एक सुद्धा पोर लेकराला घेऊ देत नाही. आणि पोरानं काय केलं हे असं ऐकलं, काय कफल्लम म्हणलं की दिसत. पोरं म्हणले पोरांनो काय आपल्याला मंत्र सापडला बुवा, आता उद्या जाऊत म्हातारीचे बोर चोरायला. सापडतच नाही आपण कोणाला, दिसतच नाही. बोलले बर. पण एक म्हणला झाडावर कोणी चढायचं? कोणी चढान कोणी खारीला, कोणालाच कोणी दिसणार नाही. एवढा विश्वास कोणावर ठेवला? महाराजावर सांगणार आहे. आणि मग ते लगेच दुसऱ्या दिवशी म्हातारी भाकरी करू लागली. पत्ताच नाही. एक बोरीवर चढलं आणि खालचे दोघं म्हणले हा मोठे हलव जरा. आता हलवले, टप 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 बोर पडायला लागले आणि पत्रावर पडले. पत्रावर पडले की आवाज यायला लागला. आवाज आला की ती म्हातारी म्हणते कोण आहे बोरीला? कोणी म्हणले की खालचं वरच्याला म्हणते कफल्लम म्हण, कफल्लम म्हण. म्हातारीला ऐकू चालले कफल्लम म्हणलेलं. कफल्लम कफल्लम कफल्लम. त्यांना वाटलं म्हातारीला दिसत. अशी बोर हलवायला लागली, टप टप आवाज. अरे कोण आहे म्हणलं तर अजून बोल ना. तिसऱ्या वेळा हलव्या म्हातारी उठली, हे उड असं तुराटीचा फोक आणि तुराटी असते ना. आणि आल्याबरोबर हे खाली मान घालून असं बघायला म्हातारी आली. ती म्हणते कफल्लम कफल्लम. कफल्लम म्हणाले, बोर गोळा करून पुढे पिशीत भरावे, फक्त पाठीत बसल्याबरोबर अयो कफल्लम कफल्लम म्हणलं की वरचं तसंच थरथर थरथर कापायला. खालचं म्हणते कफल्लम म्हण, दिसत नाही कफल्लम. ते म्हण तुझ्या पाठीत फोक पडला मला कफल्लम म्हणला. कफल्लम म्हणाला. असे झटके खाल्ल्यानंतर जे पळून गेले वरचं खाली चाललंय. म्हातारी घरात जायचं. म्हातारी गेल्यावर पळून गेले. लगेच दुसऱ्या दिवशी कथेला आले. मला म्हणले महाराज तुम्ही लय खोटं बोलता. तुला काय झालं? खोटं असतं झालं का? आम्हाला काल मंत्र सांगितलं म्हणायला. मंत्र म्हणला बघा पाठी रोळ आमच्या. मी मंत्र नवळ पडले का? मंत्र नाही तर कशा नव्हते. तुम्ही सांगितल्यामुळे गेलो, कफल्लम म्हणा गेलो, पाठीत फोकाचे रट्टे बसले. असलं खोटं सांगू नका. मी म्हणलं राजा ते द्वापार युगात मंत्र होता, कलियुगात कसं जमल ते मंत्र? नाही झालं. मग गोपाल चोरी करायला निघाले. अनेक प्रकारे घरी चोरी करायची. आणि मग चोऱ्या करत असताना भगवान कृष्ण कन्याने सुद्धा अशा घरी जायचं की ज्या घरी कोणी नसावं. इतकंच नाही, ज्या घरची गोपिका सात्विक पद्धतीने सद्बुद्धी जिथे आहे, जिने सर्वांचा त्याग केला, नवऱ्याचा सुद्धा त्याग केला. कोण आहे ती? कोण आहे माहिती? आता साजनी झाले मिनी संग, विकल्प नवऱ्याचा सोडियला संग, काम क्रोध हे उडियले मांग, गेला मोकळा मार्ग सुरंग. आईचा जोगवा 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 माता, आईचा जोगवा जोगवा माता, आईचा जोगवा 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 माता, आईचा जोगवा 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 माता, आईचा जोगवा मागो तिथे मिळा.
ऐसा जोगवा जोगवा जयश्री आता साजनी झाली मिनी संग नवरा सुद्धा सोडून दिला कोणता विकल्प नवऱ्याचा सोडियला संग दोघाला सोडला अजून कोणाला काम क्रोध हे त्यांना सोडलं नाही काय केलं मग जोडियले मांग जोडलं त्यांना आणि केला मोकळा मार्ग हे सगळे सोडून दिले जिने कोणालाच घरात ठेवलं नाही ऐका ना ज्या माऊलीला घरात देवाला बोलवायचं तिनं घरात कोणाला ठेवायचं कोणाला ठेवायचं नाही मग आपले मी परवा दिवशी सांगितलं होतं ना आता मी राहणार कोण म्हणतो तो साबळे नागनाथ मामा साबळे याची वडील हा ते अभंग म्हणत जातात राहायचं आता मी नाही राहणार माहूरला जाणार जाणार गुरु भजन करणार शहादत्ताचे जाणार गुरु भजन करणार शहादत्ताचे आता पुढे मग घरी कोण आहे म्हणून जायचे माहितीये का घरी सासू आहे सासरा लईच कुरकुर करायला लागले ममताई माझी सासूबाई सदाच कुरकुर करी हो कोणता सासरा खट्याळ माझा दंब सासरा गांजी तो नाना परी हो जाणार वा 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 असं जरा ते काय सगळं पंक्तीनावर जाणार गुरु भजन करणार जादत्ताजे त्यावेळेला ती गेली बापू म्हणून जिच्या घरी कोणी नाही काम क्रोध हे जोडीले मांगाच्या घरी जायचे आणि जाऊन काय करायचे बरं कुलूप कोणतं तोडलं माहिती का दार कोणतं उघडलं दार भ्रांतीचे उघडले कुलूप मायेचे तोडिले तुझ्या कृष्णे भ्रांतीचं दार उघडलं आणि मायेरूपी कुलूप होतं ते तोडून टाकलं अशा घरात प्रवेश करायचे चांगल्या चांगल्या गोपींच्या घरात प्रवेश करायचे एक गोपी म्हणली देवा कृष्णा खरं म्हणजे तू देव आहेस रे तुझ्या घरी काही कमी नाही किती लाख गायी होत्या आई तुझा मी एकुलता एक गाई राखतो 9 लाख गाई 9 लाख गाई होत्या देवाच्या घरी देवा तुला काही कमी नाही पण वाटोळ करू नको आमच्या घरी ये आणि मागल तेवढं तुला द्यायला मी तयार आहे खात मैया म्हणाली बर अभि कन्हैया म्हणतात बर मग तिच्या घरी गेले दही दूध खाल्लं पण ती म्हणाली दररोज माझ्या घरी मग मात्र देवाला वाईट वाटलं का जी माणूस आपल्याला बोलवतो जी माणूस आपल्याला आवडीनं आपला स्वीकार करतं त्या माणसात त्याला त्रास द्यायचा नाही जे म्हणतं कसं येतो आमच्या घरीच बघतो असं म्हणणाराकडे मुद्दाम जायचं देवानं ठरवलं एक खट्याळ गोपिका होती ती म्हणते कसा येतो तेच बघते माझ्या घरी मग जर समजा आलाच बर आलाच तर अशी फजिती करील की तशी फजिती आतापर्यंत त्याची कुणीच केली नाही असं तिने ठरवलं भगवान कृष्ण कन्हेने शब्द ऐकला कंप्लीट 3 वाजता ते म्हणले पेंड्या काय कोणत्या गावची ती कोणत्या गावची नाही बाप्पा आपल्या गोकुळचीच आहे बर घर नंबर लिहि हा घर नंबर ठीक आहे परभणीची होती काय घर नंबर लिहि बस हा तिचा जरा नंबर लिहून घे बरं तुझे का नाही जरा जास्त बोलायला लागली ती कृष्णा काय एक सांगतो बाबा आहे ती लय खटाळ आहे बरं का अजिबात नादा लागायचा का तिकडं माती खाऊ पण तिच्या घरी नको जाऊ देवाने सांगितलं म्हणले ना माझी फजिती करते सगळ्या रस्त्यानं फजिती करते म्हणते ना बघूत कशी करते कोणाची फजिती करते बस आणि फजिती करण्यासाठी भगवान ऐका बरं हे तुम्ही ऐकलेले पण हा शुकाचार्यांनी राजा परीक्षितला ही कथा सांगितलेली आहे आता बऱ्याच कथा ज्या अभंगाच्या माध्यमातून आहेत आता महाबळ भटाची कथा भागवत महापुराणात नाही ती संतांनी लिहिलेली आहे ऐकली तसं मग काय फजिती करायची देवाने ठरवलं नक्की त्याची फजिती करायची रात्रीचा प्रसंग होता दोघच पती पत्नी होते बिचारे एका आसनावर झोपायचे
देवाने विचार केला आणि जुन्या काळात माणसं दाढी राखायची आणि दाढी राखत होते. असं मग आजूबाजूला झोपलेले. आता देवाला काय करतात नाही, हळू सांगत्यातून घरात घुसले. काय बाबाची दाढी, माईची वेणी, असली गाठ मारली. बर बोर गाठ, बर बर म्हणजे ती सुटत नाही का कोणाला? हा बरं, असली बोरगाठ मारली आणि अशी मारेल भगवान हळूच बाहेर पडले. पडल्याबरोबर आता पहाट झाली. अगोदर कोण उठायचं? कुठे कोण उठते? माय उठते. हा माता मला उठतात. ती हळूच उठायला गेल्यावर दाढीला झटका बसला. काय पागल आहे सगळं? कोण? मात्र रागावलं. दाढीला का झटका दिला? देवाली मी नाही पागल, तुमचं डोकं फिरलंय. कावी निवडली माझी? ती याला ताना लागली, ती त्याला. दोघांची भांडणं लागली, पण गाठीकडे कुणीच बघ ना. झटकेत बसलेत गाठीला दाढीला, पण बघत ना. ते म्हणते तू लाज वाटायला पाहिजे दाढी वाढायली, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे वेणी वाढतो. मस्त हो नियमातली धांगडी, मस्त हो नियमातली धांगडी, करी उडाउडी मजलागे, करी उडाउडी मजलागे, करी उडाउडी मजलागे. मस्त हो करी उडाउडी मजलागे, करी उडाउडी मजलागे, करी उडाउडी मजलागे. कथा ना पहा, संप्रदायात आहे, साधू संतांनी वर्णन केलेले, भागवत महापुराणात आहे. बरं म्हणून सांग. आणि मग लाज वाटा पाहिजे तुला दाढी वाढायला, ती म्हणते तुम्हाला लाज वाटा पाहिजे. आणि पुन्हा मग त्यांचं भांडण दोघांचं आता कळालं त्यांना कशाला लागले. ती म्हणत अगं तूही वडत नाही मी वडत नाही, दोघांची गाठ बसले. कस काय बसली असेल? मला तरी काय माहिती. आता मी पाठीमाग माझी वेणी, मला काय माहिती गाठ कशी बसली. बरं जाऊ द्या, बसली बसली सोडून टाका. बरं सोडतो. कशी सोडायचा प्रयत्न केला. गट बाय कोणाशी सुटेना. हा आता अगोदर सोडावं लागेल, मग जावं लागेल. सोडून तर बघावं लागेल की तुम्ही लगेच कापून टाका म्हणून. खूप प्रयत्न केला पण सुटना गाठ. आता काय करावं? ती म्हातारा म्हणते उठ तिथली वेळी घेऊन ये. ती म्हणली मी एकटीने जाऊ, तुम्ही चला. दोघांची दाढी आता कसं मला जाता येईल एकटीला? उठून गेले. आणली वेळी, काप तू. ती म्हणली तुम्ही कापा, दाढी लागू देऊ नका. ती म्हणते वेणी कापू देऊ नका बघा. मग हळूच कापाय चालू. ती वेळीच मुंडून बसली पण दाढी कापली. बर ती म्हणते असं करा. काय बिड्या वाटतं की? बिड्या वाटतं की? नाही कोणी कसं एक येतो, एक मॉडेल आहे आमचं. विठ्ठल मामा बिडी सोडून द्या आता. हे म्हणले महाराज 3 कटी लागतात दिवसातून, कशी सोडू? बिडी वाटतंय की? ते म्हणले हो. म्हटलं बी असेल खिशात? म्हणलं डबी नाही. मग घेऊन या तिथली. ते म्हणले मी एकटा का जाऊ? तू चल. दोघे गेले, डबी आणली, आपलं बसले क्वार्टर. अजिबात पेटना. आता काय करावं? आणि मग जळता आणि कापता. आता काय करावं? आणि मग काय झालं माहितीये? कंप्लेट सकाळी 8:30 वाजले आणि जगाचा मायबाप मज्जा बघायला आला. दारात काकू म्हणली गप बोल नका का? मी त्याला धमकी दिली होती काल. काकू आता काय करावं? कोण असेल? जाय की दार काढ. नका म्हणलं थांबा तुम्हाला. दार काढ म्हणलं तुला. नाही काढाय. काकू दरवाजा काढा ना काकू. काकू दरवाजा काढा म्हणल्यावर काढीच ना. भगवान कृष्णाने विचार केला आपल्या समोर काढणार नाही. भगवान परमात्मा निघून गेले बाबाच्या मांडीवर. आणि मग आता काय झालं? 8:30 वाजले, 9:30 वाजले. मला सांगा एखादं जर घर दोघच पती पत्नी आहेत आणि सकाळी 9:30 पर्यंत जर नाही निघालं तर माणसाला काय शंका येईल? काय झालं असेल हो? महाराज म्हणजे गिरी असले म्हणजे काहीतरी शंका. कस काय दार निघाल नाही? गावातले सगळे माणसं आले.
दार काढा दार. हॅलो दार म्हणजे ते म्हणते जा दार काढतो. ते म्हणले, मी एकटी कशी काढू, तुम्ही चला की. मला एकटीला कशी काढता येईल. आता दाढी निवणी बांधले ना आपली. चला दोघे निघाले. पण तुम्हाला एक सांगतो, बायको लय उंच होती हो. आणि हे माणूस बटू असं धरून चालायचं ते मग सगळ्या पायावर उच पायावर धरत चाललं असं. दमान जरा झटका देऊ नकी म्हणाले. तिने हळूच मग दार काढ आणि काढल्यावर अरे बापरे काय सोंग लोक तर लोकांपेक्षा लेकर जमा झाली. हा बाबा मग तर बघायचं कामच नाही. करत बाहेर निघाले. आता ते बघून शाने माणसाला दम पडतोय. माणसं बाबा चला म्हणले. आणि एवढ्यात मग गावातल्या महिला मंडळ आल्या. ती म्हणते बघण्यापेक्षा कापायचा प्रयत्न करा, बघूच नका. लय फजी झाली आमची. 4:30 पासून आपलं चालू आहे, वडावडीत नसते. दार गाठ काय सुटून झाली. सोडा बरं लवकर. त्यांनी सांगितलं आता काय करावं. त्यांनी जेवढे प्रयत्न यांनी केले होते, कापायचे, जाळायचे, सोडायचे, सगळ्यांनी केले. अजिबात गाठ सुटली नाही. आणि मग तिथं आला बोबड्या. बोबड्या लय भारी. बोबड्या म्हणतो काय झालं बघू द्या बोला त्याला. एवढंच लेकरू तिकडे बाजूला पटपट करायला लागला. इथं लाव द्या, मला काय करायचं की गात थोलतो म्हणाल. अरे मग सोड इकडे. आणि मग त्यानं असं बघितलं गाठीला हात लावून. नाही बाबा तू काय तवा म्हणजे ही गात कुण बांधली आता थांबू का. पोरं म्हणले कोणी बांधली सांग बरं. ही माय थकाली काल कितनाला म्हणली होती, तुझी थकल्या लत्यानं फदी तिकली. बहुतेक मला वाटतं त्यानंच बांधली आता. मग सगळ्यांना कळालं अशी सुटत नाही ती आरती, नक्कीच त्यानं गाठ बांधली असेल. बरं बोलून आला त्याला. ते बाबड्या काय म्हणते आता येत नसतंय ती. हा ती आता लपून बघितलंय आम्ही. मग लोक काय म्हणले आता काय करा, येत नाही. तुम्ही काय करा, नंद बाबाच्या वाड्यात चला. बाबा ती गाठ सोडायला होता. चला बाबाकडे. ते म्हणजे कसं चालाव. आता कसं चालायचे. एरवी नवरदेव पुढं, नवरी मागण. आता नवरी पुढं. बरं ती पुढं ते पुढं. ती उंच ती. याला नुसतं असं पंजावर चालायला पाहिजे असं करू ती थोडं पुढं चली दमान चल की. ती म्हणली हा आता कसं वाटतंय. गाठ बांधली तेव्हा कसं फर्रवडीत नेत होता. मग कळालं. आणि पुढं गेल्यावर नंद बाबाच्या वाड्यात. बाबा काय झालं. बाहेर या बाबा. कृष्ण कन्या बाबा बाहेर या, सोंग आलं. बाबा बाहेर या, सोंग आलं. आणि सोंग म्हणल्यानंतर लाज वाटली. मेल्या पलीकडचं झालं. नंदबाबा म्हणले काय करून आलात तुम्ही. हे कुणी बांधलं तुमचं. कोण बांधायचे तुमच्या बाळाशिवाय. त्याला सोडायला लावा ना. आणि मग लगेच ती गवळण कारण सांगत होती. काय म्हणाली. तिसरी आली धावणी या मेघबाई